स्त्रियांच्या या 5 सवयींमुळे लक्ष्मी माता घरातून निघून जाते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय आपल्या घरातील सुखसमृद्धी आणि शांतीशी जोडलेला आहे. विशेषतः महिला आणि त्यांच्या सवयींचा आपल्या कुटुंबावर कसा परिणाम होतो याबद्दल आपण गरुड पुराणाच्या आधारावर माहिती घेणार आहोत. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही घरांमध्ये नेहमी आनंदी वातावरण असते, भरभराट असते, तर काही घरांमध्ये सतत अडचणी आणि नकारात्मकता का जाणवते? यामागे केवळ नशीब किंवा परिस्थितीच कारण असते की आणखी काही गोष्टींचाही प्रभाव असतो? गरुड पुराणात याबद्दल सखोल मार्गदर्शन दिलेलं आहे. विवाहानंतर एका स्त्रीचे भाग्य तिच्या पती आणि कुटुंबाच्या भाग्याशी घट्टपणे जोडले जाते. तिच्या चांगल्या गुणांमुळे कुटुंबाची प्रगती होते, तर काही दुर्गुणांमुळे अडचणी येऊ शकतात. आज आपण याच गोष्टींवर विस्तृत चर्चा करणार आहोत. आता आपण बघणार आहोत भाग्यवान पत्नी आणि तिचे 9 कल्याणकारी गुण. चला तर मग सर्वप्रथम आपण एका भाग्यवान पत्नीमध्ये कोणते चांगले गुण असावेत याबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदते. गरुड पुराणात अशा 9 गुणांचे वर्णन केले आहे. नंबर 1, पूजापाठ करणारी आणि धार्मिक वृत्तीची महिला. विचार करा, ज्या घरात सकाळी श्लोक आणि मंत्रांचे मधुर आवाज ऐकू येतात, जिथे देवांची पूजा आणि आराधना केली जाते, तिथले वातावरण किती सकारात्मक आणि पवित्र असेल. धार्मिक वृत्तीची महिला आपल्या घरातील सदस्यांनाही श्रद्धा आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करते. तुम्ही अशा कुटुंबाला पाहिलं असेल जिथे महिला नियमितपणे पूजापाठ करतात. त्या घरांमध्ये एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असते, नाही का? ही ऊर्जा केवळ त्या महिलेतच नव्हे तर संपूर्ण कुटुंबात संचारते. त्यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि नकारात्मक गोष्टी दूर राहतात. तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीच्या कुटुंबात अशी धार्मिक वृत्तीची महिला आहे का? तिच्यामुळे घरातील वातावरणात काय फरक जाणवतो? आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग स्त्रीचा दुसरा गुण, घरकामात तरबेज आणि व्यवहार कुशल स्त्री. जी स्त्री आपले घर आणि संसार व्यवस्थितपणे चालवते, प्रत्येक काम वेळेवर आणि नीतिमत्तेने पूर्ण करते, ती खऱ्या अर्थाने आपल्या घराची शिल्पकार असते. घर स्वच्छ ठेवणे, कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे ही कामे केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर प्रेमाने करणे हे महत्त्वाचे आहे. व्यवहार कुशल स्त्री केवळ घरकामातच नव्हे तर कुटुंबातील सदस्यांशी योग्य संवाद साधण्यात आणि बाहेरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवण्यातही निपुण असते. यामुळे घरात आनंदी आणि समंजस वातावरण तयार होते, ज्यामुळे आपोआपच समृद्धी आकर्षित होते. विचार करा, तुमची आई किंवा पत्नी घरातील कामे किती मन लावून करतात. त्यांच्या या गुणांचा तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होतो? नंबर 3, संतोषी वृत्तीची स्त्री. जे आहे त्यात समाधानी राहणे हा सर्वात मोठा गुण आहे. जी स्त्री आपल्याजवळ असलेल्या गोष्टींमध्ये आनंदी असते आणि नसलेल्या गोष्टींसाठी लालसा धरत नाही, ती खऱ्या अर्थाने सुखी असते आणि आपल्या कुटुंबालाही आनंदी ठेवते. असंतोषी वृत्तीमुळे घरात नेहमी तक्रारी आणि नकारात्मकता येते. याउलट संतोषी स्त्री परिस्थिती कशीही असो सकारात्मक दृष्टिकोन ठेवते आणि आपल्या कुटुंबाला धीर देते. अशा परिस्थितीत ती आपल्या कुटुंबासाठी एक मजबूत आधारस्तंभ बनते. नंबर 4, कुटुंबाच्या नियमांनुसार चालणारी स्त्री. प्रत्येक कुटुंबाचे काही नियम आणि परंपरा असतात. जी स्त्री या नियमांचे पालन करते आणि आपल्या पती आणि मोठ्या वृद्धांच्या मतांचा आदर करते आणि कुटुंबाची मानमर्यादा जपत वागते, ती कुटुंबासाठी आदरणीय असते. अशा स्त्रींमुळे कुटुंबाची प्रतिष्ठा समाजात वाढते. ती आपल्या आचरणाने इतरांनाही चांगले वर्तन करण्याची प्रेरणा देते. यामुळे कुटुंबात एकजूट आणि सखोला टिकून राहतो. नंबर 5, स्त्री. आपल्या संस्कृतीत स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरात लक्ष्मीचा वास तिच्यामुळेच असतो. जी स्त्री विचारपूर्वक आणि योग्य ठिकाणी पैसे खर्च करते, अनावश्यक खर्च टाळते
आणि भविष्यासाठी बचत करते, ती आपल्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळते. संकट काळात बचत केलेले धन कुटुंबाच्या खूप उपयोगी येते, त्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होते. जी स्त्री पैशांची योग्य व्यवस्था करते, ती आपल्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावते. नंबर 6, दानपुण्य करणारी आणि आदर सत्कार करणारी स्त्री. जी स्त्री दानधर्म करते, गरजूंना मदत करते, घरी आलेल्या पाहुण्यांचा आणि साधू संतांचा आदर सत्कार करते, ती आपल्या कुटुंबासाठी केवळ शुभच नव्हे तर कल्याणकारी ठरते. अशा कृत्यांनी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि दैवी कृपा प्राप्त होते. यामुळे कुटुंबात सुख आणि शांती टिकून राहते. नंबर 7, उत्तम सल्लागार पत्नी. जी पत्नी आपल्या पती आणि कुटुंबासाठी एक चांगली मित्र आणि सल्लागार असते, ती नेहमी आपल्या कुटुंबाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करते. ती आपल्या समजूतदारपणाने आणि अनुभवाने कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत करते. अशी स्त्री आपल्या कुटुंबाला योग्य आणि अयोग्य गोष्टींमधील फरक स्पष्टपणे समजावून सांगते आणि त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवते. ती कुटुंबात एक मार्गदर्शकाची भूमिका बजावते. नंबर 8, पती आणि कुटुंबाचा आदर करणारी स्त्री. जी स्त्री आपल्या पतीचा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आदर करते, त्यांच्या चुका घराबाहेर जाऊन सांगत नाही आणि घरातील वादविवाद घरातच मिटवते, ती आपल्या कुटुंबाला एकजूट ठेवते. ती आपल्या कुटुंबाला भावनिक आधार देते आणि नेहमी त्यांच्यासाठी शुभेच्छा करते. अशी स्त्री खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबासाठी शक्ती आणि प्रेमाचा आधार असते. नंबर 9, पतिव्रता आणि संस्कारी पत्नी. जी नवविवाहित स्त्री आपल्या पतीवर निष्ठा ठेवते आणि चांगले संस्कार जतन करते, ती आपल्या पतीला अत्यंत प्रिय असते आणि आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढवते. ती पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा विचारही करत नाही. अशी स्त्री आपल्या चरित्राने आणि वर्तनाने कुटुंबाला समाजात मान मिळवून देते. ती आपल्या भावी पिढीसाठी एक आदर्श निर्माण करते. मित्रांनो, आतापर्यंत आपण भाग्यवान पत्नीच्या 9 गुणांबद्दल जाणून घेतलं. हे गुण कोणत्याही स्त्रीमध्ये असल्यास ती केवळ आपल्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी सुख आणि समृद्धी घेऊन येते. पण या उलट काही सवयी अशा आहेत ज्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते, अडचणी वाढतात. चला तर मग आता आपण त्या 5 दुर्गुणांबद्दल माहिती घेऊया. गरुड पुराणात स्त्रियांच्या काही अशा सवयींचे वर्णन केले आहे ज्यामुळे घरात नकारात्मकता येते आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या सवयी कुटुंबासाठी दुर्भाग्य घेऊन येतात. नंबर 1, निंदा आणि चुगली करणारी स्त्री. जी स्त्री चांगले काम करण्याऐवजी किंवा आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडण्याऐवजी इतरांची निंदा आणि चुगली करण्यात आपला मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया घालवते, ती आपल्या कुटुंबासाठी हानिकारक ठरते. अशा नकारात्मक बोलण्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये अविश्वास आणि कटुता वाढते. यामुळे घरातील शांतता भंग पावते आणि लक्ष्मी घरातून निघून जाते. नंबर 2, माहेराला जास्त महत्त्व देणारी स्त्री. विवाहानंतर जी स्त्री आपल्या सासरच्या कुटुंबाला महत्त्व न देता केवळ आपल्या माहेरच्या लोकांना आणि त्यांच्या मतांना अधिक महत्त्व देते, ती कधीही आपल्या सासरच्या घरात सुख शांती आणू शकत नाही. अशामुळे सासरच्या मंडळींमध्ये दुरावा निर्माण होतो आणि कुटुंबात फूट पडण्याची शक्यता असते. दोन्ही कुटुंबामध्ये समतोल राखणे आणि दोघांनाही समान आदर देणे खूप महत्त्वाचे आहे. गैरफायदा घेणारी आणि भांडखोर स्त्री. जी स्त्री आपल्या पती किंवा कुटुंबाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेते आणि घरात नेहमी आपली मनमानी चालवते, वर्चस्व गाजवण्यासाठी सतत भांडायला तयार असते, ती कुटुंबात अशांती निर्माण करते. खोटे बोलणे, फसवणूक करणे आणि वादविवाद निर्माण करणे या सवयींमुळे कुटुंबात अविश्वास आणि तणाव वाढतो. अशी स्वार्थी वृत्तीची स्त्री कधीही आपल्या कुटुंबाचे भले चिंतू शकत नाही आणि त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही. नंबर 4, व्यभिचारिणी आणि संस्कारहीन स्त्री. जी स्त्री अनैतिक संबंध ठेवते, वाईट कामांमध्ये लिप्त असते आणि जिच्यात चांगले संस्कार नसतात, ती आपल्या कुटुंबासाठी अत्यंत अशुभ मानली जाते.
अशा स्त्रीमुळे कुटुंबाची समाजात बदनामी होते आणि घरातील सदस्यांना कधीही सुखी जीवन जगता येत नाही. ज्या घरात अशी स्त्री असते तिथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही, कारण पवित्रता आणि नैतिकता हे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. नंबर 5, जास्त आत्मविश्वासू आणि हट्टी स्त्री. जी स्त्री गरजेपेक्षा जास्त आत्मविश्वासू असते, म्हणजेच अहंकार बाळगते, ती हट्टी होते आणि विचार न करता बोलते किंवा निर्णय घेते. अशा स्त्रीमुळे ती स्वतः तर अडचणीत येतेच, पण आपल्या कुटुंबालाही संकटात टाकते. अविचाराने घेतलेले निर्णय आणि हट्टी स्वभाव कुटुंबासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे आणि इतरांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्ही कधी अशा स्त्रीला भेटला आहात का, जी खूप हट्टी आणि स्वतःच्या मतावर ठाम असते? जी स्त्री दुसऱ्यांची निंदा आणि चुगली करते, तसेच माहेराला जास्त आणि सासरला कमी महत्त्व देते. तिच्या या स्वभावामुळे तिला आणि तिच्या आसपासच्या लोकांना काय त्रास झाला आहे? हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणत्या स्त्रीचा चेहरा डोळ्यासमोर आला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आज आपण गरुड पुराणाच्या आधारावर स्त्रियांच्या काही चांगल्या आणि वाईट सवयींबद्दल माहिती घेतली, ज्यांचा आपल्या घरातील सुख समृद्धीवर थेट परिणाम होतो. लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीमध्ये चांगले आणि वाईट दोन्हीही गुण असू शकतात. महत्त्वाचे हे आहे की आपण आपल्यातील चांगल्या गुणांना वाढवावे आणि दुर्गुणांना दूर करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि चांगले आचरण करा. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न. या माहितीवर तुमचे काय विचार आहेत? तुमच्या घरातील महिलांमध्ये तुम्हाला कोणते चांगले गुण दिसतात आणि कोणत्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? कृपया आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद. जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ.